आतापर्यंत जेवढे ड्रोन या ठिकाणी टाकले होते तेवढे ड्रोन भारताला नष्ट केलेले आहेत। पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं। जिथे जिथे पाकने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला ती सगळी ठिकाणे सुरक्षित आहेत। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमची कमाल आहे ही एअर डिफेन्स सिस्टीम ही तिकडे ऍक्टिव्हेट झाली आहे। पठाणकोट, फिरोजपूर, जैसलमेर, जम्मू, राजौरी या सगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला ती सगळी ठिकाणे सुरक्षित आहेत। भारताचं सुदर्शन चक्र S-400 याने कमाल केलेली आहे। हार्पी ड्रोन आणि स्काल्प मिसाईल यांनी कमाल करून दाखवलेली आहे। पाकिस्तानचे प्रत्येक ड्रोन हल्ले परतवून लावलेले आहेत। पाकिस्तानचा प्रत्येक मिसाईलचा हल्ला हा परतवून लावलेला आहे। तोफ गोळ्यांचा मारा केला जातोय। भारतीय जवानांकडून, भारतीय लष्कराकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। LOC वर आपल्या नागरिकांना टार्गेट केलं जात आहे, त्याला सुद्धा आपल्या भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। राजस्थानमध्ये आतापर्यंत पाकिस्तानकडून 30 ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न झालेले आहेत। राजस्थानमधल्या 4 शहरांना लक्ष्य करण्यात आलं। राजस्थानमध्ये आतापर्यंत पाकिस्तानकडून 30 ड्रोनचा हल्ला करण्यात आला। हे 30ही ड्रोन भारतीय लष्करानं पाडलेले आहेत। राजस्थानमध्ये 4 शहरं टार्गेट करण्यात आली। भारताच्या विविध एअर बेसला टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलेला आहे। भारताच्या विविध एअर बेसला ही पठाणकोटची दृश्य आपण पाहताय। पठाणकोट एअरबेस जवळ स्फोटांचे मोठे आवाज जे आहेत ते ऐकायला मिळाले। एअरबेसला काल सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं होतं। मात्र पठाणकोट एअरबेसचं यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही। पठाणकोट एअरबेस जवळ भारतीय लष्करानं तो ड्रोन पाडलेला आहे। पाकिस्तानने एकामागोमाग एक सगळे ड्रोन भारतानं नष्ट केलेले आहेत। पठाणकोट एअरबेस जवळ स्फोटांचा मोठा आवाज त्यामुळे आला होता। तिथला ड्रोन भारतीय लष्करानं पाडलेला आहे। पठाणकोट एअरबेस नाही। सामान्य नागरिक आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत। साहजिकच भीतीचं, दहशतीचं वातावरण या ठिकाणी आहे। मात्र त्यांनी टिपलेली ही दृश्य जी आहे आपण या ठिकाणी पाहताय। पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेले आहे। 3 शहरं ज्या ठिकाणी ब्लॅकआउटच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। राजस्थानच्या 3 एअरबेसवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। पोखरण, फलौदी, जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला। हा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडण्यात आलाय। भारतीय सेनेनं ड्रोन हे नष्ट केलेले आहेत। पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर भारतीय सैन्याकडून दिलं जात आहे। जालंधरमध्ये सुरक्षेसाठी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। आताची आणखी एक मोठी बातमी, अमृतसर आणि पठाणकोट इथे पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। अमृतसर एअरपोर्टचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। पठाणकोट एअरबेसचं देखील कोणतंही नुकसान झालेलं नाही। जालंधरमध्ये सुरक्षेसाठी ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। अमृतसर आणि पठाणकोट मधील पाकचे सर्व ड्रोन हे भारतानं हाणून पाडलेले आहेत। राजस्थानमधील जालंधरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेले आहे। जालंधरमध्ये सुरक्षेसाठी ब्लॅकआउट करण्याच्या सूचना ज्या आहेत देण्यात आलेल्या आहेत। राजस्थानमध्ये आतापर्यंत पाकिस्तानकडून 30 ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला। मात्र हे प्रयत्न हाणून पाडण्यात आलेले आहेत। भारताच्या विविध एअर बेसला टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हा पूर्णपणे फसलेला आहे। पठाणकोट एअरबेस सुरक्षित आहे। भारताच्या विविध एअर बेसला टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। काल सुद्धा हा प्रयत्न झाला। आज सुद्धा पाकिस्तानचा हा प्रयत्न, मात्र पाकिस्तान वारंवार तोंड घशीच पडतंय। पोखरण, फलौदी, जैसलमेर या ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला। भारतीय सेनेनं हे ड्रोन नष्ट केलेले आहेत। पाकिस्ताननं आतापर्यंत जेवढे ड्रोन भारतावर सोडण्याचा प्रयत्न केला हे सगळे ड्रोन भारताकडनं नष्ट करण्यात आलेले आहेत। भारतातल्या 3 राज्यांना ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता। या 3ही राज्यांमध्ये जम्मू, राजस्थान आणि पंजाब या ठिकाणी पाकिस्ताननं ड्रोननं हल्ले केले। भारतानं हे ड्रोन हल्ले हाणून पाडले आहेत। जम्मू, पंजाब, राजस्थान काल या 3 राज्यांमधल्या 15 शहरांना पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि आज सुद्धा पाकिस्तानकडून हीच राज्य जी आहेत ती टार्गेटवर आहेत। कुपवाडा, तंगधार, त्याच्यानंतर जम्मू, सांबा, उरी या भागांमध्ये तोफगोळे सुद्धा डागले जात आहेत। ड्रोननं हल्ले होत आहेत, मिसाईलनं हल्ले होत आहेत।